तर नमस्कार मंडळी, सकाळच्या नाश्त्यात काहीतरी चमचमीत बनवायचं होतं. त्यासाठी 1 वाटी भिजवलेला तांदूळ घेतला, मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा. त्याच वाटीने 1 वाटी रवा घ्यायचा, 1 वाटी दही घ्यायचं, 1 चमच्याभर साखर घालायची, चवीनुसार मीठ घालायचं, पाणी घालून लिक्विड तयार करून घ्यायचं. हे लिक्विड एका बाउलमध्ये काढून घ्यायचं. त्याच बाउलमध्ये आपल्याला वाटलेले तांदूळ घालायचे आणि मिक्स करून घ्यायचं. स्टीम करण्यासाठी कढई घेतलीत, कढईमध्ये पाणी घालून गॅसवर स्टीम करायला ठेवलीत. नंतर बॅटरमध्ये आपल्याला जिरं मोहरीचा तडका करून घ्यायचा. सर्व मिश्रण एकत्र तयार करून घ्यायचे. त्यामध्ये 1 इनोची पुडी घालून घ्यायची. ज्या ताटामध्ये आपण ढोकळा तयार करणार आहोत त्याला आधी तेल लावून घ्यायचे. नंतर ढोकळ्याचं बॅटर आपल्याला त्यात टाकून घ्यायचं आहे. मस्त लाल तिखट घालायचं, टॅप करून 15 ते 20 मिनटं खोलून सुद्धा बघायचं नाही. मस्त आपली चटणी पण तयार झाली. चटणीसाठी जिरा मोहरीचा तडका मारला आहे तिथं आणि इथं स्टीम पण आपला ढोकळा झाला आहे. 20 मिनटं झाले तर आपल्या ढोकळ्याला मस्त तडका मारण्यासाठी जिरा मोहरी, हिरवी मिरची, साखर, पाणी घालून पातळ लिक्विड तयार करून घ्यायचं. थंड झाल्यानंतर ढोकळ्याचे मस्त काप करायचे, वरतून तडक्याची फोडणी घालायची. तर आपले लुसलुशीत ढोकळा इथं तयार झाले. तर आजचा नाश्ता तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा. तोपर्यंत बाय बाय.